भाजपने शिंदेशिवाय शपथविधीची तयारी केली होती। भाजपचा वावर मांडलिकांप्रमाणे होता। खासदार संजय राऊतांचा भारतीय जनता पक्षावर निशाणा। सरकारच्या तिन्ही नेत्यांमध्ये रशिया युक्रेन प्रमाणे युद्ध सुरू। गृहमंत्री, नगरविकास आणि अर्थमंत्री पदावरून युद्ध सुरू। शपथविधीवरून खासदार संजय राऊतांचा निशाणा। मंत्रिमंडळाचा विस्तार 11 किंवा 12 डिसेंबरला होण्याची शक्यता। मंत्रिमंडळ विस्तार नागपूर अधिवेशनाच्या पूर्वी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे संकेत। शपथविधी सोहळ्यावरून भाजप राष्ट्रवादीत नाराजीचा सूर। मोठ्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीची होती अपेक्षा। तिघांचाच शपथविधी झाल्यानं अनेकांचा हिरमोड। आरबीआयचं पतधोरण जाहीर। रेपो रेट 6.5% कायम राहणार, तर ग्राहकांच्या गृहकर्जाचा बोजा तसाच। महागाईसह वाढलेल्या ईएमआयचा ताप सहन करावा लागणार। कालिदास कोळंबकर भूषवणार विधानसभेचं अध्यक्षपद, तर पुढील 3 दिवस कोळंबकर यांच्याकडे अध्यक्षपदाची जबाबदारी। कोळंबकर पहिल्या 2 दिवसात नव्या आमदारांना देणार शपथ। दिल्लीत संसद भवनाच्या परिसरामध्ये बाबासाहेबांना मानवंदना। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केलं बाबासाहेबांना अभिवादन। चैत्यभूमीवर राज्यपालांकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे, अजित पवार यांनी वाहिली बाबासाहेबांना आदरांजली। पुष्पा 2 चित्रपटाच्या दरम्यान मिरची स्प्रेची फवारणी। मुंबईतील गेटी गॅलेक्सी चित्रपटगृहातील प्रकार, पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।